खोतवाडी तारदाळात शांततेत मतदान, खोतवाडीत 68% तर तारदाळात 70% मतदान। हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा हक्काचा खासदार निवडीसाठी लागलेली निवडणूक प्रक्रिया आज मंगळवार दिनांक 7 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी खोतवाडी तारदाळ येथे सकाळपासूनच प्रत्येक बूथवर मतदान करण्यासाठी पुरुष आणि महिला मतदारांनी सकाळपासूनच गर्दी केली होती। सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। अतिशय शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली। खोतवाडीत एकूण 4028 मतदार असून 2739 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। 68% मतदान झालं तर तारदाळ येथे 11536 मतदार असून 8087 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, म्हणजेच एकूण 70% मतदान झालं। मतदान केंद्रात 23, एकूण मतदान 1440 पैकी झालेले मतदान 967, केंद्र क्रमांक 24, एकूण मतदान 1377 पैकी झालेले मतदान 955, तर केंद्र क्रमांक 25, एकूण मतदान 1211 पैकी झालेले मतदान 817 असे एकूण 2739 मतदान झालं। तारदाळ केंद्रनिहाय झालेले मतदानाचं क्रमांक 14, एकूण 1206 पैकी मतदान 853, क्रमांक 15 वर एकूण 1225 पैकी मतदान 838, क्रमांक 16 वर 1448 पैकी झालेले मतदान 1008, क्रमांक 17 वर 1204 पैकी झालेले मतदान 841, क्रमांक 18 वर 1395 पैकी झालेले मतदान 929, क्रमांक 19 वर 1313 पैकी झालेले मतदान 947, क्रमांक 20 वर 1255 पैकी झालेले मतदान 937, क्रमांक 21 वर 1257 पैकी झालेले मतदान 920, तर क्रमांक 22 वर 1232 पैकी झालेले मतदान 816। एकूण मतदान 11535 मतदारांपैकी 8089 जणांनी मतदानाचा हक्क बजावला। एकूण 70% मतदान झालं। सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली। मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला।